नेरळ या मध्य रेल्वेच्या जंक्शन रेल्वे स्थानकाची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती यांची। नेरळ येथील गणेश मूर्ती बनवण्याचे कारखान्याला 75 वर्षांची परंपरा आहे। महागाई आली तरी भक्तांचे प्रेम कमी झालेले नाही, हे नेरळ कुंभारवाडामध्ये असलेल्या कारखान्यात होणारी गर्दी बघितली की लक्षात येते। शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचा कारखाना हा कर्जत पनवेल या भागातील गणेश भक्त यांना जवळचा वाटतो, तसा तो ठाणे जिल्ह्यातील गणेश भक्तांना देखील आपला वाटतो। नेरळमधील कुंभाराळी आणि तेथील कुंभारवाडा हा खास गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे। 75 वर्ष दहिवलीकर यांच्या कारखान्यात केवळ शाडूच्या मातीपासून बनवल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती या घडवल्या जातात। कुंभार आडनावाचे दहिवलीकर झाले, पण त्यांची या महागाईच्या जमान्यात शाडूच्या मातीपासून बनवल्या जाणाऱ्या मूर्ती यांची आवड काही कमी झाली नाही। कर्जत तालुक्यात शाडूच्या मातीचेच म्हणजे पर्यावरणपूरक मातीपासून बनवले जाणाऱ्या गणेश मूर्ती यांचे निवडक कारखाने आहेत। त्यात नेरळ येथील दहिवलीकर यांचा पूर्वीचा श्री गणेश कला केंद्र आणि आताचे सिद्धेश गणेश कला केंद्र हा कारखाना आघाडीवर आहे। मिलिंद हरिभाऊ दहिवलीकर, नेरळ। मी स्वतः मूर्तिकार आहे। 42 वर्ष आली मी मूर्ती बनवतोय शाडू मातीच्या। तर माझ्या मूर्त्या ठाणे, अंबरनाथ, पनवेल, घनसोली इतर ठिकाणी जात असतात। आणि माझ्या मूर्तीचं विशेष म्हणजे मी एवढे वर्ष आले पीओपीची मूर्ती करतच नाही, पीओपी विसर्जन होत नाही। मी शाडू मातीचं विसर्जन हे 15 ते 20 मिनिटात होतं आणि मी शाडू मातीचं कामच अजून करत आलेलं आहे। गेली किती वर्ष आपण काम करतात? 42 वर्ष आली मला टोटल, आणि हा 42 वर्ष माझ्या कारखान्याचं। आणि मला शिकवलं माझे गुरु महादेव विठ्ठल पोशिरेकर, तेही मला हे धंदा शिकवलेला आहे। हे काम करत असताना काय आपल्याला अडथळे येतात किंवा कुठल्याही प्रकारे त्रास होतो? मला अडथळे, पण आता ह्या वर्षी मला जरा चांगला प्रोत्साहन मिळाला। ह्याच्या अगोदर जरा पीओपीला जास्त लोक हे करत होते। आता यावर्षी माझा धंदा व्यवस्थित आहे, म्हणजे शाडू मातीला यावर्षी प्राधान्य जास्त मिळालं मला इतर वर्षापेक्षा। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।